विचार करा, तुम्ही जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचं संविधान लिहित आहात. हं, तुमच्या खांद्यावर एका नव्या राष्ट्राचं भवितव्य घडवण्याची मोठी जबाबदारी आहे. हं. पण त्याच वेळी तुमच्या मनात एक प्रचंड मोठी आतून पोखरून काढणारी भीती आहे. ती भीती अशी की जर आपण लोकांना फक्त मतदानाचा अधिकार दिला आणि व्यवस्थेत इतर कोणतेही मूलभूत बदल केले नाहीत, तर हाच अधिकार देशात स्फोट घडवून आणेल. होय, आणि ती नव्याने जन्मलेली लोकशाही आतूनच नष्ट होईल. अगदी बरोबर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात नेमकी हीच भीती होती. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण याच विषयावर आधारित जे स्रोत आहेत ना, त्यावर अगदी सविस्तर बोलणार आहोत. नक्कीच. आपल्याकडे अनेक ऐतिहासिक दस्तऐवज आहेत, आर्थिक विश्लेषणाचे अहवाल आहेत आणि डॉक्टर आंबेडकरांच्या स्टेट्स अँड मायनॉरिटीज या अत्यंत महत्त्वाच्या साहित्यावरील अनेक नोंदी आहेत. हा दस्तऐवज खूप खास आहे. हो ना? या सर्व स्रोतांचा अभ्यास करून आज आपण हे समजून घेणार आहोत की हे साहित्य केवळ भूतकाळातील इतिहासाचं पान का नाहीये. आजचं सरकार जेव्हा गुंतागुंतीच्या आर्थिक आणि राजकीय संकटात सापडतं, तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी हाच दस्तऐवज एक अत्यंत प्रभावी मार्ग कसा दाखवतो याची आपण उत्तरे शोधणार आहोत. अगदी. चला तर मग हे सगळं सविस्तर समजून घेऊया. इथे सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे डॉक्टर आंबेडकरांच्या विचारधारेची व्याप्ती आणि या दस्तऐवजाचं मूळ स्वरूप. म्हणजे नक्की कसं? म्हणजे बघा, जेव्हा आपण स्टेट्स अँड मायनॉरिटीचा विचार करतो तेव्हा अनेकांना असं वाटतं की हे केवळ अल्पसंख्याकांच्या हक्कांबद्दल लिहिलेलं एखादं पुस्तक असावं. हो, नावावरून तर तसंच वाटतं. पण आपल्या स्रोतांमध्ये अतिशय स्पष्टपणे नमूद केलंय की हा मुळात भविष्यातील भारताच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेचा आणि राज्यव्यवस्थेचा एक सखोल आराखडा आहे, एक प्रकारे ब्लूप्रिंट आहे. अच्छा. त्यांनी 1947च्या सुमारास हे संविधान सभेसमोर एक निवेदन म्हणून सादर केलं होतं. तो काळ असा होता जेव्हा संपूर्ण जग दुसऱ्या महायुद्धातून नुकतंच सावरत होतं. हां, आणि भांडवलशाही आणि साम्यवाद यांच्यात जागतिक स्तरावर मोठा संघर्ष सुरू होता. बरोबर. अशा वेळी भारतासारख्या नव्याने स्वतंत्र होणाऱ्या आणि आधीच प्रचंड आर्थिक विषमता असलेल्या देशाने कोणता मार्ग स्वीकारावा यावर हे अत्यंत सखोल आणि व्यावहारिक चिंतन होतं. पण मला इथे एक गोष्ट आधी समजून घ्यायची आहे आणि मला खात्री आहे की हे ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या मनात हाच प्रश्न असेल. विचारा ना. तुम्ही म्हणालात की त्यांना फक्त मतदानाचा अधिकार देण्याची भीती वाटत होती. असं का बरं? आपण तर नेहमी मानतो की मतदान हा लोकशाहीचा सर्वात मोठा आणि पवित्र अधिकार आहे. हां. हो, सर्वसाधारण समजूत तशीच असते. एकदा का तुम्हाला तुमचं सरकार निवडण्याचा अधिकार मिळाला की सगळे प्रश्न आपोआप सुटतात असं आपल्याला वाटतं. मग यात त्यांना नेमका कोणता धोका दिसत होता? कारण तिथेच राजकीय लोकशाही आणि आर्थिक लोकशाही यातील सर्वात मोठा विरोधाभास दडलेला आहे. आपल्या स्रोतांमध्ये याचं अत्यंत तर्कशुद्ध विश्लेषण केलं आहे. म्हणजे कसं? राजकीय लोकशाहीचा नियम काय सांगतो? एक माणसाला एक मत. आणि प्रत्येक मताचं मूल्य समान. हां. म्हणजे देशातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश उद्योगपती आणि रस्त्यावर झोपडपट्टीत राहणारा रोजंदारीवरचा कामगार या दोघांच्याही मताची किंमत अगदी एकच आहे. हो, कागदावर तर हे अतिशय सुंदर आणि आदर्श वाटतं. कागदावर वाटतं. पण डॉक्टर आंबेडकरांनी अत्यंत वास्तववादी प्रश्न विचारला की या राजकीय समानतेचा आर्थिक व्यवहारात खरंच काही उपयोग होतो का? म्हणजे तुम्ही म्हणताय की पोटाचा प्रश्न जास्त महत्वाचा आहे? अगदी. जर एखाद्या माणसाकडे 2 वेळच्या जेवणाची भ्रांत असेल, डोक्यावर छप्पर नसेल आणि तो त्याच्या अस्तित्वासाठीच दररोज संघर्ष करत असेल, तर तो त्याच्या मतदानाच्या अधिकाराचं काय करणार? खरंय. उपाशीपोटी स्वातंत्र्याचा आनंद घेता येत नाही. होतो. बापरे, हे खूपच विदारक आहे. किंवा एखाद्या शक्तिशाली जमीनदाराचा किंवा उद्योगपतीच्या दबावाखाली येऊन त्याला मतदान करावं लागतं. म्हणजे तुम्ही असं सुचवत आहात की आर्थिक ताकद नसलेला माणूस स्वतःचे राजकीय निर्णय स्वातंत्र्याने घेऊ शकत नाही? तंतोतंत. तुमची राजकीय लोकशाही कागदावर जरी समान दिसत असली तरी प्रत्यक्षात ती पैशाच्या आणि सत्तेच्या गुलामगिरीत अडकते. लोकशाहीचं रूपांतर धनदांडगांच्या हुकुमशाहीत व्हायला वेळ लागत नाही. हे ऐकायला खूप गंभीर वाटतंय. म्हणजे जर संपत्तीची समानता नसेल तर राजकीय लोकशाही ही केवळ श्रीमंतांची मक्तेदारी बनेल. अगदी बरोबर. पण मग यावर त्यांनी ठोस उपाय काय सुचवला? केवळ समस्या मांडून ते थांबले नाहीत, बरोबर? नाही, अजिबात नाही. त्यांनी यावर अतिशय प्रॅक्टिकल उपाय दिले आहेत. आपल्या स्रोतांमध्ये राज्य समाजवाद या संकल्पनेचा उल्लेख वारंवार येतो. पण इतिहास पाहिला तर जिथे जिथे राज्याने किंवा सरकारने अर्थव्यवस्थेवर पूर्ण नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, तिथे प्रचंड लालफितशाही आणि भ्रष्टाचार वाढला. हो, अकार्यक्षमता वाढल्याची उदाहरणे आहेत.
मग डॉक्टर आंबेडकरांसारख्या प्रगल्भ आणि जागतिक भान असलेल्या विचारवंतांनी सरकारी नियंत्रणाचा आग्रह का धरला? त्यांना या कार्यक्षमतेची चिंता नव्हती का? हा अतिशय कळीचा आणि महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलात आणि आपल्या स्रोतांनी यावर खूप चांगला प्रकाश टाकला आहे. बरं. डॉक्टर आंबेडकरांना रशियन धाटणीचा पूर्ण साम्यवाद किंवा कम्युनिझम नको होता, जिथे सरकारच सगळं काही नियंत्रित करतं आणि व्यक्तीचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं. अच्छा, म्हणजे त्यांना लोकशाही हवीच होती. हो, त्यांना संसदीय लोकशाही पूर्णपणे मान्य होती. पण त्यांनी एक अतिशय विशिष्ट आणि संतुलित व्यवस्था सुचवली, ज्याला आपण राज्य समाजवाद म्हणतो. त्यांनी असं सुचवलं नाही की सरकारने सुईपासून ते विमानापर्यंत सगळंच स्वतः बनवावं. त्यांनी अतिशय नेमकेपणाने 3 अत्यंत प्रभावी उपाययोजना सुचवल्या. कोणत्या आहेत त्या 3 योजना? पहिली आणि सर्वात महत्वाची सूचना होती, देशातील सर्व प्रमुख आणि पायाभूत उद्योग राज्याच्या किंवा सरकारच्या मालकीचे असावेत. प्रमुख उद्योग म्हणजे नेमके कोणते उद्योग? आणि खाजगी कंपन्यांऐवजी ते सरकारच्याच नियंत्रणात का असावेत? प्रमुख उद्योग म्हणजे असे उद्योग ज्यावर देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था अवलंबून असते. जसं की? उदाहरणार्थ, ऊर्जा निर्मिती, रेल्वेसारखी मोठी वाहतूक व्यवस्था, खाणी, मोठे सिंचन प्रकल्प आणि प्रमुख बँकिंग व्यवस्था. अच्छा, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर. हो, हे उद्योग म्हणजे कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या मज्जातंतूंसारखे असतात. डॉक्टर आंबेडकरांचं तर्कशास्त्र अतिशय स्पष्ट होतं. काय होतं ते? जर हे प्रमुख उद्योग काही मोजक्या खासगी व्यक्तींच्या हातात गेले तर ते संपूर्ण देशाला वेठीस धरू शकतात. म्हणजे मोनोपोली तयार होईल? अगदी. समजा ऊर्जा आणि वाहतूक व्यवस्था एकाच उद्योगपतीच्या हातात असेल तर तो ठरवेल त्या किमतीला सरकारला आणि जनतेला ती सुविधा घ्यावी लागेल. बापरे. इथे कार्यक्षमतेपेक्षा मक्तेदारीचा धोका जास्त असतो. खासगी उद्योग हे नेहमी नफ्यासाठी काम करतात, जे त्यांचं उद्दिष्टच असतं. हो, ते तर उघडच आहे. पण देशाचं उद्दिष्ट केवळ नफा कमवणं नसतं, तर जनतेचं कल्याण आणि देशाची स्थिरता टिकवणं हे असतं. अच्छा, म्हणजे हे केवळ गरिबांच्या कल्याणासाठी नाही, तर स्वतः सरकारचं सार्वभौमत्व टिकवण्यासाठी आहे? बरोबर ओळखलत. कारण जर सर्व सूत्र खासगी कंपन्यांच्या हातात असतील तर सरकार केवळ नावापुरतं राहील आणि देशाची धोरणं खासगी कंपन्यांच्या बैठकांमध्ये ठरतील. नक्कीच. आणि मला आठवतंय आपल्या स्रोतांमध्ये एक अतिशय महत्वाचा उल्लेख आहे की हे धोरण सरकारला संकटातून बाहेर काढण्यासाठी कसं मदत करतं. हो, आणि हे आजच्या काळातील कोणत्याही सरकारसाठी अत्यंत प्रासंगिक आहे. ते कसं काय? जेव्हा देश एखाद्या मोठ्या आर्थिक संकटात सापडतो, जसं की जागतिक मंदी किंवा महागाईचा स्फोट, तेव्हा सरकारला बाजारात थेट हस्तक्षेप करावा लागतो. जर हे पायाभूत उद्योग सरकारच्या नियंत्रणात असतील तर सरकार तत्काळ नवीन रोजगार निर्माण करू शकतं किंवा पायाभूत सुविधांचे दर स्थिर ठेवून महागाईला आळा घालू शकतं. अच्छा, म्हणजे त्यांच्याकडे एक टूल असतं परिस्थिती हाताळण्यासाठी. हो, संकटाच्या काळात खासगी कंपन्या सर्वात आधी आपलं नुकसान टाळण्यासाठी कामगारांना कामावरून काढतात. हो, आपण लेऑफ्सबद्दल नेहमीच ऐकतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेतील मागणी घटते आणि संकट अधिकच गडद होतं. सरकारच्या हातात नियंत्रण असणे हे एक प्रकारे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी शॉक ॲब्झॉर्बर सारखं काम करतं. म्हणजे धक्के सहन करणारी यंत्रणा, ज्यामुळे गुंतागुंतीच्या परिस्थितीतून मार्ग काढता येतो. अगदी तसंच. हे अतिशय तर्कशुद्ध आहे. आणि दुसरी सूचना काय होती? मला वाटतं त्याचा थेट शेतीशी संबंध होता. होय, दुसरी महत्वाची सूचना होती शेतीचं राष्ट्रीयकरण आणि अत्यंत जलद गतीने जमीन सुधारणा. भारत हा मुळात कृषीप्रधान देश आहे. हो. आणि येथील बहुसंख्य जनता आजही खेड्यांमध्ये राहते. पण डॉक्टर आंबेडकरांनी ओळखलं होतं की भारतीय समाजात जमीन हा केवळ उत्पन्नाचा किंवा शेतीचा स्रोत नाही. मग आणखी काय आहे? जमीन हे सत्तेचं, सामाजिक प्रतिष्ठेचं आणि शोषणाचं सर्वात मोठं हत्यार आहे. शोषणाचं हत्यार कसं? हा मुद्दा थोडा अधिक स्पष्ट करा, कारण आपण सहसा शेतीकडे केवळ एक व्यवसाय म्हणूनच पाहतो. बघा, आपल्याकडे हजारो वर्ष जमिनीची मालकी विशिष्ट वर्गाकडे केंद्रित होती. ज्याच्याकडे जमीन नाही तो भूमिहीन शेतमजूर म्हणून अत्यंत कमी मजुरीवर दुसऱ्याच्या शेतात राबराब राबतो. हो, हे चित्र आपण आजही अनेक ठिकाणी पाहतो. डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं होतं की जोपर्यंत शेतीवर मुठभर जमीनदारांची मालकी राहील तोपर्यंत खेड्यातील सामाजिक आणि आर्थिक विषमतेची दरी कधीच मिटणार नाही. खरंय, स्वतंत्र नसतो. हो, म्हणून त्यांनी सुचवलं की राज्याने जमीन ताब्यात घ्यावी
आणि ती प्रमाणित आकाराच्या गटांमध्ये विभागून गावातील कुटुंबांना कोणत्याही भेदभावाविना एकत्रित शेती करण्यासाठी द्यावी. अच्छा, म्हणजे सामुदायिक शेतीसारखं. हो, यामुळे जमिनीवरील एकाधिकारशाही मोडेल, शेतीचं आधुनिकीकरण होईल आणि शेतकरी खऱ्या अर्थाने स्वतंत्र होईल. पण एक मिनिट, इथे माझ्या मनात एक शंका निर्माण होत आहे. सांगा ना. जर सरकारने प्रमुख उद्योग स्वतःच्या ताब्यात घेतले आणि जमिनीवरही पूर्ण नियंत्रण मिळवलं, तर यामुळे सरकार आणि पर्यायाने देशातील बहुसंख्यक वर्ग प्रचंड शक्तिशाली होईल. बरोबर विचार करताय तुम्ही. मग अशा परिस्थितीत अल्पसंख्याक किंवा दुर्बल घटकांचं रक्षण कसं होणार? सर्व सत्ता जर राज्याच्या हातात असेल आणि राज्यावर बहुसंख्याकांचं वर्चस्व असेल, तर बहुसंख्यक समाज या अल्पसंख्याकांना पूर्णपणे चिरडून टाकू शकेल. तुम्ही अत्यंत योग्य आणि तार्किक धागा पकडलात. आणि म्हणूनच डॉक्टर आंबेडकरांची तिसरी सूचना अत्यंत महत्वाची आणि दूरदृष्टीची ठरते. काय होती ती तिसरी सूचना? त्यांनी अल्पसंख्याकांच्या मूलभूत अधिकारांचं अत्यंत कठोर आणि कायदेशीर संरक्षण करण्याची तरतूद या आराखड्यात केली. अच्छा. त्यांना माहीत होतं की जर आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण झालं तर बहुसंख्यक समाज अल्पसंख्याकांवर सहज बहिष्कार टाकू शकतो किंवा त्यांना आर्थिक प्रक्रियेतून बाहेर फेकू शकतो. हो, हे खूप शक्य आहे. त्यामुळे अल्पसंख्याकांना केवळ राजकीय किंवा धार्मिक अधिकार देऊन चालणार नाही, तर त्यांना समान आर्थिक संधी आणि कायद्याचं अभेद्य संरक्षण मिळायलाच हवं, जेणेकरून बहुसंख्यक समाज त्यांच्या जगण्याच्या साधनांवर गदा आणू शकणार नाही. अगदी बरोबर. हे सर्व ऐकायला एका अत्यंत परिपूर्ण आणि आदर्श व्यवस्थेसारखं वाटतं. पण आता खरी गोम इथेच आहे. आपण या कागदावरील आराखड्याकडून आजच्या आधुनिक भारताच्या वास्तवाकडे वळूया. आपल्या आजूबाजूला नजर टाकली तर काय दिसतं? सर्वत्र खासगीकरणाचा जोर आहे. तंत्रज्ञान क्षेत्र, विमान वाहतूक, बँकिंग, ऊर्जा या सगळ्या क्षेत्रात खासगी कंपन्यांचं साम्राज्य वाढत आहे. हे तर खरं आहे. आपण दररोज बातम्या वाचतो की संपत्तीतील विषमता प्रचंड वेगाने वाढत चालली आहे. देशातील काही मोजक्या अब्जाधीशांच्या हातात देशाची अर्धी संपत्ती केंद्रित झाली आहे. मग मला सांगा, आपण डॉक्टर आंबेडकरांच्या या आराखड्यापासून पूर्णपणे भरकटलो आहोत का? बघा, आपण कोणत्याही राजकीय विचारधारेकडे न झुकता किंवा कोणाचीही बाजू न घेता केवळ आपल्याकडील आर्थिक आकडेवारी आणि स्रोतांचं तटस्थ विश्लेषण केलं तर काय दिसतं? तर हे स्पष्ट दिसतं की आजचा काळ त्यांनी वर्तवलेल्या धोक्यांच्या अतिशय जवळ जात आहे. बापरे. खासगीकरणामुळे काही प्रमाणात तांत्रिक प्रगती आणि प्रक्रियांमध्ये वेग नक्कीच आला आहे, हे नाकारता येणार नाही, पण त्याची सामाजिक किंमत खूप मोठी मोजावी लागत आहे. म्हणजे संपत्तीची दरी वाढते ते म्हणताय का? हो, जेव्हा संपत्तीची दरी वाढते तेव्हा केवळ दोन वर्गांमधील आर्थिक अंतर वाढत नाही, तर तो अफाट पैसा थेट धोरणकर्त्यांवर प्रभाव टाकू लागतो. म्हणजे तुम्ही असं म्हणताय की आर्थिक ताकद ही लोकशाहीतील राजकीय निर्णयांना थेट नियंत्रित करू शकते? अगदी तेच. जेव्हा मुठभर लोकांकडे अमर्याद संपत्ती असते तेव्हा ते निवडणूक प्रक्रियेत प्रचंड पैसा ओततात, प्रसारमाध्यमांवर नियंत्रण मिळवतात आणि स्वतःच्या फायद्याचे कायदे करण्यासाठी व्यवस्थेवर दबाव आणतात. म्हणजे मग सर्वसामान्यांच्या मताला काही किंमतच उरत नाही. होय, अशावेळी सामान्य माणसाचा एक मत, एक मूल्य हा अधिकार फक्त नावापुरता उरतो. हे आजकाल खूप जाणवतं. आज आपण पाहतो की शहरांमधील जमिनी आणि बांधकाम क्षेत्र काही ठराविक बांधकाम व्यावसायिकांच्या हातात केंद्रित झालं आहे. त्यामुळे सामान्य माणसाला स्वतःच्या हक्काचं घर मिळणं हे एक स्वप्न बनलं आहे. बरोबर. आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील महाकाय कंपन्या लोकांची माहिती आणि डेटा स्वतःच्या नियंत्रणात ठेवून आहेत. हो, डेटा प्रायव्हसीचा मुद्दा तर खूपच ज्वलंत आहे. हीच ती आधुनिक मक्तेदारी आहे जिची भीती डॉक्टर आंबेडकरांनी 7 दशकांपूर्वी व्यक्त केली होती. हे खरोखरच अंगावर काटा आणणारं आणि चिंताजनक आहे. म्हणजे आपण एका बाजूला राजकीय स्वातंत्र्याचा मोठा उत्सव साजरा करत आहोत, पण दुसऱ्या बाजूला आर्थिक विषमतेने वेगळं रूप धारण करून आपल्या लोकशाहीला पोखरण्यास सुरुवात केली आहे. नक्कीच. आणि याच संदर्भात मला या स्रोतांमधील एका अत्यंत संवेदनशील, हृदयस्पर्शी आणि तात्विक मुद्द्याकडे यायचं आहे. सांगा. या दस्तऐवजांचा अभ्यास करताना मला वारंवार एक गोष्ट जाणवली की डॉक्टर आंबेडकरांचा केवळ समानतेवर भर नव्हता, त्यांना न्याय प्रस्थापित करायचा होता. हो, हा खूप महत्वाचा फरक आहे. वरवर पाहता समानता आणि न्याय हे दोन्ही शब्द आपल्याला एकाच नाण्याची दोन बाजू वाटतात, पण समानता आणि न्याय यातील हा भावनिक आणि तात्विक फरक नेमका काय आहे?
हा एक अतिशय सुंदर प्रश्न आहे आणि या संपूर्ण चर्चेची गुरुकिल्ली याच फरकात दडली आहे. समानता आणि न्याय यातील फरक समजल्याशिवाय आपल्याला हा आराखडा आणि त्यामागची तळमळ पूर्णपणे समजणार नाही. कसं काय? बघा, समानता म्हणजे नियम सर्वांसाठी एकसारखे करणं आणि सर्वांना सारखीच वागणूक देणं. पण न्याय म्हणजे प्रत्येकाच्या गरजेनुसार आणि त्याच्यावर भूतकाळात झालेल्या ऐतिहासिक अन्यायानुसार त्याला विशेष मदत करणं. हे थोडं अधिक सोपं करण्यासाठी हां, आपण एका खेळाची उपमा घेऊया. बरं सांगा. समजा आपण सगळे मिळून व्यापार म्हणजेच मॉनोपॉली हा खेळ खेळत आहोत. अच्छा. पण अडचण अशी आहे की खेळ सुरू होऊन 3 तास उलटून गेले आहेत हां, आणि मी आता त्या खेळात सहभागी झाली आहे. हां, तोवर इतर खेळाडूंनी बोर्डवरील सर्व जागा, घरे, हॉटेल्स विकत घेतली आहेत आणि त्यांनी भरपूर संपत्ती गोळा केली आहे. बरोबर. आता बँकेने मला सांगितलं की आमचा समानतेवर पूर्ण विश्वास आहे. हे घे तुझे फासे आणि सर्वांसारखाच समान नियमांनी खेळ सुरू कर. हं. मला सांगा, ही समानता मला काहीही फायदा देईल का? माझ्याकडे कोणतीही संपत्ती किंवा जागा नसताना मी त्याच समान नियमांनी तो खेळ कसा जिंकू शकेन किंवा निदान कसा टिकून राहीन? नाही टिकू शकणार. मी तर प्रत्येक फेरीत फक्त इतरांना दंडच भरत राहीन आणि अत्यंत वेगाने खेळातून बाहेर फेकली जाईन. क्या बात आहे. ही उपमा अत्यंत चपखल आणि विचार करायला लावणारी आहे. होय ना? तुम्ही जे सांगितलं तीच नेमकी आजच्या व्यवस्थेची आणि समाजाची सर्वात मोठी अडचण आहे. शेकडो वर्ष चालत आलेल्या जातीय, सामाजिक आणि आर्थिक विषमतेमुळे समाजातील एक अत्यंत मोठा वर्ग पिढ्यानपिढ्या शिक्षणापासून आणि संपत्तीपासून वंचित राहिला आहे. खरंय. आता अचानक आपण म्हणालो की सर्वांसाठी नियम समान आहेत, तुम्ही खुल्या स्पर्धेत उतरा, तर ती समानता त्यांच्यासाठी अत्यंत क्रूर ठरते. अगदी बरोबर. जो आधीच 100 मैल मागे उभा आहे त्याला तुम्ही समान शूज दिले म्हणून तो ती शर्यत कधीच जिंकू शकत नाही. नाहीच जिंकू शकणार. त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष मदतीची, आर्थिक संरक्षणाची आणि आरक्षणासारख्या विशेष तरतुदींची नितांत गरज असते. हाच तो न्याय. अच्छा, म्हणजे न्याय आणि समानता यातला हा मूळ फरक आहे. हो, न्याय हा ऐतिहासिक विषमतेची दखल घेतो आणि व्यवस्था सुधारण्याचं सक्रिय काम करतो. हे खरोखरच खूप खोलवर विचार करायला लावणार आहे. समानतेचे नियम हे प्रस्थापित आणि आधीच श्रीमंत असलेल्या लोकांसाठी खूप सोयीचे असतात. नक्कीच. पण ज्याला पिढ्यानपिढ्या संधीच नाकारली गेली, ज्याचं केवळ शोषण झालं, त्याला न्यायाची गरज असते. अगदी बरोबर. आणि याच न्यायाच्या संकल्पनेतून आपल्या स्रोतांमधील एक शेवटचा आणि अत्यंत प्रभावशाली विचार समोर येतो. कोणता विचार? आपण अनेकदा देशाला मजबूत बनवण्याच्या गप्पा मारतो. आपण लष्करी ताकद, शस्त्रास्त्रे आणि भौगोलिक सीमांच्या सुरक्षेबद्दल अत्यंत अभिमानाने बोलतो. हे तर नेहमीच होतं. पण आपल्या स्रोत्यांनी यावर एक पूर्णपणे वेगळाच दृष्टिकोन मांडला आहे. केवळ भौगोलिक सीमा सुरक्षित करून कोणताही देश मजबूत होत नाही, बरोबर? अगदी तंतोतंत. बाह्य शत्रूंपासून सीमा सुरक्षित असणं हे नक्कीच अत्यावश्यक आहे, त्याबद्दल दुमत नाहीच. हो, ते तर हवंच. पण जर त्या सीमांच्या आत राहणारा सामान्य नागरिक अन्याय, गरिबी आणि विषमतेच्या ओझ्याखाली दररोज दबलेला असेल, जर तो रोज स्वतःच्याच व्यवस्थेशी जगण्यासाठी संघर्ष करत असेल, तर तो देश आतून अत्यंत पोकळ आणि कमकुवत असतो. हे खूपच वास्तववादी आहे. डॉक्टर आंबेडकरांचा स्पष्ट दृष्टिकोन हा होता की खऱ्या अर्थाने एक मजबूत देश तेव्हाच उभा राहतो जेव्हा देशातील अंतर्गत व्यवस्था मजबूत असते. बरोबर. आणि व्यवस्था तेव्हाच मजबूत असते जेव्हा समाजातील अगदी शेवटच्या स्तरावरील माणसाला, सर्वात वंचित घटकाला असं ठामपणे वाटतं की ही व्यवस्था माझी आहे आणि ती कोणत्याही परिस्थितीत माझं रक्षण करेल. म्हणजे जेव्हा व्यवस्थेवर जनतेचा पूर्ण विश्वास असतो, तेव्हाच ती व्यवस्था दीर्घकाळ टिकते. नेमकं हेच, जेव्हा व्यवस्था लोकांना आर्थिक आणि सामाजिक न्याय देते, तेव्हा तो सामान्य माणूस त्या व्यवस्थेचं रक्षण करण्यासाठी आपला प्राण पणाला लावतो. त्याला कोणीही बाह्य शक्ती आमिष दाखवून फोडू शकत नाही किंवा त्याच्यात फूट पाडू शकत नाही. हीच त्या देशाची खरी अंतर्गत ताकद असते. वाव. म्हणूनच आर्थिक लोकशाही आणि न्याय हे केवळ काही नैतिक आदर्श नाहीत, तर ते राष्ट्राच्या सुरक्षेचं आणि अखंडतेचं सर्वात मोठं कवच आहेत. हे सगळं ऐकल्यावर आपण एका अतिशय स्पष्ट निष्कर्षावर पोहोचतो. स्टेट्स अँड मायनॉरिटीज हे केवळ भूतकाळात लिहून ठेवलेलं आणि ग्रंथालयात धूळ खात पडलेलं एक पान नाही. अजिबात नाही. कशी असायला हवी याची सातत्याने आठवण करून देत आहे. अगदी बरोबर. आजच्या वाढत्या खाजगीकरणाच्या आणि संपत्तीच्या प्रचंड विषमतेच्या काळात या आराखड्यातील इशारे अधिकच प्रकर्षाने आणि तीव्रतेने जाणवत आहेत. होय.
राजकीय स्वातंत्र्य मिळवणं ही आपली पहिली पायरी होती. पण जोपर्यंत आपण सर्वांसाठी आर्थिक आणि सामाजिक न्यायाचं शिखर गाठत नाही, तोपर्यंत हा दस्तऐवज आपल्याला वास्तवाचा आरसा दाखवत राहील. नक्कीच. जाता जाता आपल्या आजच्या या स्रोतांवर आधारित चर्चेतून एक नवीन आणि अंतर्मुख करणारा प्रक्षोभक विचार मी सोडून जाते. सांगा. आपण अनेकदा निवडणुका आणि लोकशाहीच्या उत्सवात खूप रमून जातो. पण जर एखाद्या व्यवस्थेत राजकीय लोकशाही केवळ एका प्रक्रियेपुरती टिकून राहिली, पण आर्थिक न्याय पूर्णपणे कोलमडून पडला, संपत्ती काही मोजक्याच लोकांच्या तिजोरीत बंदिस्त झाली आणि सामान्य माणसाचा जगण्याचा संघर्ष दिवसागणिक वाढतच राहिला, तर ती लोकशाही आतून किती काळ जिवंत राहू शकेल? हां, खूप मोठा प्रश्न आहे. की ती व्यवस्था बाहेरून कोणी हल्ला करण्याआधीच स्वतःच्याच अंतर्विरोधाच्या आणि विषमतेच्या वजनाने कोसळेल? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपल्या सभोवतालच्या बदलत्या वास्तवात आणि भविष्यातील वाटचालीत शोधावं लागेल. अगदी खरंय. पुढच्या सखोल चर्चेमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणखी एका अत्यंत क्रांतिकारी आणि तत्वज्ञानात्मक साहित्यावरील स्रोतांचा अभ्यास करणार आहोत. अच्छा, कोणता विषय? तो विषय आहे द बुद्ध अँड हिज धम्म. तोपर्यंत असेच सखोल विचार करत रहा, आजूबाजूच्या वास्तवाचं विश्लेषण करत रहा आणि प्रश्न विचारत रहा.